नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण जेवण करायला बसतात. तर नैना मात्र काही जेवायला तेथे आलेली नसते. तर आबा विचारतात की अरे राहुल, नैना कुठे आहे? तर राहुल म्हणतो की मला माहिती नाही, कारण मी जेव्हा रूममधून खाली आलो तेव्हा नैना रूममध्ये नव्हती. तेव्हा लगेच कला म्हणते नैना ताईला, आणि तेवढ्यात अद्वैतला खोकला म्हणजे ठसका लागतो. तर लगेच सरोज विचारते की काय रे, काय झाले? तर अद्वैत म्हणतो की जरा घशामध्ये थोडी खवखव आहे, गरम पाणी पिल्यानंतर बरे वाटेल. तेव्हा कला म्हणते की मी अद्वैतसाठी गरम पाणी घेऊन येते, म्हणून कला जायला निघते. तर लगेच सरोज ही अंजूला म्हणते की अद्वैतसाठी तू गरम पाणी घेऊन ये. मग कला लगेच थांबते आणि अंजू ही अद्वैतसाठी गरम पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जाते. तेवढ्यात नैना ही घरी येते. तर नैनाच्या हातामध्ये बॅग वगैरे असते. तर तिला बघून आबा विचारतात की काय ग नैना, कुठे गेली होतीस? तर नैना ही खोटं सांगते, आबा माझ्या प्रेग्नेन्सीच्या ज्या टॅबलेट आहे ते संपल्या होत्या, म्हणून त्याच आणण्यासाठी गेले होते. तर लगेच कला विचारते की काय ग नैना ताई, तू गेलीसच का? मला सांगायचे, मी गेले असते. तर नैना म्हणते की का असे बोलते की गेलीस का? जर माझ्या नवऱ्याचेच माझ्याकडे लक्ष नसेल तर बाकी मी कोणाकडून कशाला अपेक्षा करायची? ते ऐकून राहुल मात्र मनात म्हणतो की खरंच किती नॉनसेन्स मुलगी आहे ही, हिनं माझं आयुष्य हैराण करून ठेवले. तेव्हा कला म्हणते की अगं ताई, तू असे का करते? तुला जे काही हवं असतं आणि बाहेरून जे काही तुला खावेसे वाटते ते सर्व मी तुझ्यासाठी तयार करते. आता पावसाचे दिवस आहे आणि एकटी तू बाहेर गेली, घसरून पडली तर कशाला जीव धोक्यामध्ये घालतेस? तेव्हा नैना म्हणते की प्लीज तू मला हा लेक्चर देऊ नको, कारण बाकी कशाचे नाही, परंतु तुझ्या ह्या लेक्चरचे मला खरंच खूप टेन्शन येईल. आबा म्हणतात की अगं नैना, ती तुझ्या काळजीपोटीच बोलते आणि तू खरंच नशिबान आहे, कारण तुझ्या माहेरचे येते कोणीतरी तुझी काळजी घेण्यासाठी आहे म्हणून. आणि ती सुद्धा कला. बरं तो विषय जाऊन दे. आणि कला, हे बघ, उद्या तुझी वटपौर्णिमा आहे आणि ती सुद्धा पहिली, त्यामुळे तू सुद्धा पूजा कर. आणि सरोजला म्हणतात की सरोज, तू कलासाठी एक नवीन साडी सुद्धा घेऊन ये. तेव्हा लगेच नैना म्हणते की आबा, उद्या फक्त कलाची नाही तर माझी सुद्धा पहिलीच वटपौर्णिमा आहे, मग या घरामध्ये माझा विचार कुणाच्याच मनामध्ये येत नाही का? तेव्हा सुद्धा आबा रागाने नैनाला म्हणतात की तसे असतात तर जेवायच्या वेळेस मीच विचारले नसते की नैना कुठे गेली म्हणून. तेव्हा रजनी म्हणते की हे बघ नैना, अशा अवस्थेमध्ये वटपौर्णिमेची पूजा नाही करत, म्हणून आबांनी फक्त कलाला सांगितले. तेव्हा आबा म्हणतात की नैना, काही बोलण्याच्या अगोदर समोरचा माणूस का असा बोलला असेल याचा अगोदर तू विचार करत जा. तेव्हा रजनी विचारते की आबा, उद्या संध्याकाळी आपला नेहमीचा जो जेवणाचा बेत असतो तोच करायचा ना? तर आबा म्हणतात की हो, पुरणपोळी आणि आमरस. तेव्हा कला विचारते की आबा, तुम्हाला पुरी आणि आमरस असे म्हणायचे का? आबा म्हणतात की नाही, पुरणपोळी आणि आमरस. अगदी झकास. तर कला म्हणते की आओ, पुरणपोळी आणि आमरस या दोन गोष्टी पोटाला तर जड होतील. तेव्हा आबा म्हणतात की आपल्याकडे जे काही पदार्थ बनतात त्याची योजना ही आपल्या पूर्वजांनी अगोदरच आखलेली आहे, आणि शिवाय हे पदार्थ आपल्या माणसाने बनवल्यानंतर आपल्या कुटुंबात किती प्रेम वाटते, जिव्हाळा वाटते. कला म्हणते की हो आबा, ते तर खरेच आहे, आणि खरंच चांगलं आहे की सगळ्यांनी विचार करून हा घास घेतला तर आपल्याला सर्वांना त्याचा खरंच किती फायदा होईल. तेव्हा रजनी म्हणते की हो, आणि उद्या आपण जो आमरस करतो तर या मोसममधील शेवटचा आंबा, आणि वटपौर्णिमेनिमित्त आपण जी पुरणाची पोळी करतो त्यात थोडा गुळ कमीच घालायचा असतो, म्हणजे मग आमरस आणि पुरणपोळी एकदम असे फक्कड लागते. आणि हे पण कला, हे सुद्धा मी सर्व चांदेकरांच्या घरी येऊनच शिकले, म्हणून सर्वजण खुश होतात. तेव्हा आबा खुश म्हणतात की ज्या घरामध्ये एकत्र जेवत असताना पुढच्या जेवणाची जी काही चर्चा रंगते तर ते खरंच सुखी कुटुंब. तर अद्वैत खुश म्हणतो की आबा, खरंच वा, खरंच काय बोललात, आणि मी सुद्धा उद्या शेवटचा आमरस घेणार. आबा म्हणतात की हे बघ, मनापासून जर तुला त्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्या अगोदर तू तुझा घसा हा व्यवस्थित बरा कर. अद्वैत म्हणतो की हो आबा, काळजी करू नका, उद्यापर्यंत नक्की बरा होईल. तेव्हा सरोज म्हणते नाही बरा झाला तर तू मला सांग, मी डॉक्टरांना बोलावून घेऊन येते. तेव्हा अद्वैत म्हणतो की डोंट वरी आई, तुमचे झाले असेल तर मी आहे बाहेर, जरा शतपावली करतो. असे बोलून अद्वैत बाहेर निघून जातो. तर आबा हे कलाला म्हणतात की कला, उद्या सकाळी लवकर उठ आणि 5 फळांचे वाण तयार कर, आणि रजनी तू कलाला पूजेचे सर्व महत्व व्यवस्थित समजावून सांग. तर रजनी हो सांगते. तेव्हा आबा नैनाला म्हणतात की अगं, तू उद्या पूजा जरी करणार नसतील तरी सुद्धा तू उद्या सकाळी जरा लवकरच उठ,
आणि सर्वांचे जेवण झाल्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात। त्यानंतर इकडे खरे कुटुंबात संगीता ही दिनकरला म्हणते की आओ खरंच माझा डोळ्याला डोळा लागत नव्हता, इतके सगळे ते चांदेकरांच्या घरी घडले आणि ते खरंच किती मोठे आहे आणि त्यांच्या म्हणजे पिढीवर अशी चोरी झाली आणि ते सर्व आरोप आपल्या काजलवर आले, पण आपल्या कलाने ते सर्व काही व्यवस्थित केले। तेव्हा दिनकर म्हणतो की हो ते तर ऐकून घ्यायला तयार नव्हते, कारण त्यांच्याकडे सर्व पुरावे होते आणि आपले हातपाय मात्र बांधलेले होते, पण आपली कला मात्र न घाबरता या सर्वांमध्ये पाय थांबवून उभी राहिली। आपला विश्वास तिने गळून दिला नाही म्हणून देवी आईने तिला मदत केली। तेवढ्यात काजल ही जेवणाचे ताट तयार करून घेऊन येते आणि त्या दोघांना जेवायला सांगते आणि कुठलेही टेन्शन न घेता तुम्ही या जेवणावर मस्त ताव मारा असे म्हणते। तर संगीता म्हणते की काजू तुम्ही दोघे जेवून घ्या, कारण माझे पोट तर आनंदानेच अगोदर भरलेले आहे। तेव्हा दिनकर सुद्धा नाही म्हणत असतो, तर काजल म्हणते की याला काय अर्थ, थांबा मी कलाताईलाच फोन करते, मग लावू का फोन। तर संगीता म्हणते की अगं नको। तर काजल म्हणते की मग अगोदर जेवण करून घ्या आणि काजल एक घास घेऊन आपल्या हाताने आज स्वतःने तुम्हाला दोघांना भरवणार असे म्हणून ती त्यांना घास भरवते। तेव्हा संगीता म्हणते की अगं काय करायचे ह्या पोरीचे। तर काजल म्हणते की काही करायचे नाही। तेव्हा त्यांना घास भरवल्यानंतर काजल म्हणते की हे काय, तुम्ही सुद्धा मला घास भरवा ना। तेव्हा संगीता सुद्धा काजलला घास भरवते आणि तिघे खूप खुश असतात। तर त्यानंतर इकडे कला ही अद्वैतसाठी दूध गरम करत असते, तर अंजू येते। अंजू विचारते की काय कलाताई तुम्हाला भूक लागली का, मग तुम्ही दूध कशाला गरम करता। तेव्हा कला म्हणते की अगं अंजू माझ्यासाठी नाही तर अद्वैतसाठी मी हे दूध गरम करते, मगाशी त्याचा घसा खराब आहे असे म्हटला आणि तो जर तसाच झोपला तर त्याचा खोकला आणखीन वाढेल, म्हणून वाटले की हळद दूध करून द्यावे, मी करून ठेवते, तू देशील का त्याला। तर अंजू म्हणते की कलाताई तुम्हीच द्या, मी कशाला। तेव्हा कला म्हणते की अगं मी काही सांगितले तरी तुझा दादा काय म्हणतो हे तुला माहिती आहे ना, कळले ना तुला। आणि दोघींना हसू येते। तर कला म्हणते की त्यामुळे तूच दे, मी तोपर्यंत माझे एक काम करते असे बोलून कला ही तेथून निघून जाते आणि अंजू ते दूध ग्लास मध्ये ओतते, त्यामध्ये हळद टाकून ते बाजूला झाकण ठेवून ठेवते आणि तेवढ्यात नैना बाहेर येते। अंजू मात्र ही आपल्या रूम मध्ये निघून गेलेली असते आणि नैना ग्लास घेते आणि दूध तापवलेले असते त्यामुळे ती तसेच दूध धरायला जाते, तर हातांना चटका बसतो म्हणून ती पातेले धरून ते दूध ग्लास मध्ये ओतते आणि त्यामध्ये तिने आणलेली ती गवळीची पावडर घालते आणि त्यावर झाकण ठेवते। तेवढ्यात नैनाच्या मोबाईलवर कॉल येतो आणि बोलण्यासाठी ती जरा बाहेर जाते। तेवढ्यात अंजू ही बाहेर येते आणि अद्वैत सुद्धा बाहेरून आलेला असतो। तर अंजू म्हणते की अद्वैत साहेब तुमचा घसा दुखत होता म्हणून कलाताईंनी तुमच्यासाठी दूध केलेले आहे ते पिऊन घ्या, आणि माझी आजी मला सांगत असते की रात्री जर हळद दूध प्याले तर दुसऱ्या दिवशी घसा हा मस्त साफ होतो। तेव्हा अद्वैत म्हणतो की काय ग अंजू तू शिकवणीसाठी जातेस का त्या आधी आगाऊकडे। अंजूला मात्र गालातल्या गालात हसू येते आणि अद्वैत ते दूध कुठे आहे असे विचारतो। तर अंजू म्हणते की किचन ओट्यावर। अंजू आपल्या रूम मध्ये निघून जाते, तर अद्वैत किचन मध्ये येतो आणि जे दूध नैनाने तापवलेले ग्लास मध्ये ओतलेले असते की ज्यामध्ये तिने ती नशेची पावडर मिक्स केलेली असते तेच दूध अद्वैत येऊन पितो आणि रूम मध्ये निघून जातो। तर तेवढ्यात नैना आतमध्ये येते आणि तो दुधाचा ग्लास कुठे गेला म्हणून ती इकडे तिकडे शोधत असते, मी तर इथेच ठेवला होता, आणि जो ग्लास अद्वैत साठी अंजूने ठेवलेला असतो तोच ग्लास ती घेते आणि रूम मध्ये निघून जाते। आणि तेवढ्यात कला ही किचन मध्ये येते आणि ती अद्वैत दूध पिला का नाही म्हणून ग्लास ही बघत असते, परंतु ग्लास मात्र तेथे मोकळा तिला दिसतो, म्हणजे तिला समजते की अद्वैत नक्की दूध पिला। म्हणून कला खुश होऊन तो ग्लास धुते आणि व्यवस्थित हात पुसून राहिलेले सर्व दूध ती फ्रीज मध्ये ठेवून देते आणि रूम मध्ये येते। तेव्हा अद्वैत हा रूम मध्ये आलेला असतो आणि त्याला त्या गोळीचा असर सुरू होतो, म्हणून अद्वैतला डोक्यामध्ये खूप अशी चक्कर आल्यासारखी होत असते आणि तेवढ्यात कला येते। कला अद्वैतची ती अवस्था बघून घाबरते आणि चांदेकर काय रे काय झाले, तू ओके आहे ना, म्हणून ती अद्वैतला धरते आणि बेडवर बसवते। कला घाबरतच विचारते की अरे चांदेकर काय झाले, तुला बरे वाटत नाही का। आणि अद्वैत तर हसायला लागतो। तर कला म्हणते की काय रे तू ठीक तर आहे ना। तर अद्वैत हसून म्हणतो की हो मी ठीक आहे। कला घाबरतच विचारते की काय रे काही त्रास होतो का। तर अद्वैत म्हणतो की काही नाही मी ठीक आहे। तेव्हा कला विचार करते की चांदेकर असा का वागतो, मगाशी तो नेमकं हळदी दूधच पिला असेल ना आणि बाहेर गेला होता, तर तेव्हा काही पिऊन आला की काय हा। त्यानंतर इकडे नैना आणि राहुल रूम मध्ये असतात, तर राहुल आपल्या मोबाईल मध्येच डोकावत असतो। तेव्हा नैना विचार करते की नेमकं आता मी त्या दुधामध्ये पावडर ती मिक्स केली, मग याला काही फरक का पडत नाही, हा तर माझ्याकडे रोखून सुद्धा बघत नाही
नाही आणि ती राहुलला विचारते की राहुल तू नक्कीच सर्व दूध पिलास ना? तेव्हा राहुल रागाने म्हणतो की हा ग्लास तुला रिकामा दिसतो ना? एकतर इतके जेवण झाल्यानंतर तुम्हाला हे दूध पिण्यासाठी म्हणजे बळजबरीने लावले आणि आता फालतू प्रश्न सुद्धा विचारतेस, म्हणून राहुल नैनावर चिडलेला असतो. परंतु नैना मात्र त्याला खुश करण्यासाठी हळूच म्हणते की खरंच मी तुझ्या चांगल्यासाठीच करते ना रे. तेव्हा राहुल रागाने म्हणतो की प्लीज माझ्यावर कृपा कर, माझ्या चांगल्याचा इतका विचार नको करूस आणि जरा मला स्पेस दे. म्हणून तो नैनाकडे पाठ फिरून आपल्या मोबाईलमध्येच डोकत असतो. तर नैना ही टेन्शनमध्ये विचार करते, त्या दुकानदारांनी सांगितले होते की ही पावडर त्यांच्या पोटामध्ये गेल्यानंतर अर्ध्याच तासाने त्यांना ही म्हणजे त्यांच्यात फरक पडेल आणि आता तर 1 तास सुद्धा होऊन गेला, मग याला काहीच कसे होत नाही. त्यानंतर इकडे अद्वैतची ती अवस्था बघून कला विचारते की काय रे चांदेकर, काय होते तुला आणि तू बाहेर गेला होता तेव्हा काही पिऊन आला की काय? तर अद्वैत म्हणतो की नाही. आणि जेवल्यानंतर कुणी काही पिते का? ॲक्च्युली मी पिलो. तर कला विचारते की काय रे, काय पिलास? कला म्हणते की काय रे, कोण होते आणि कुठे पिलास? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अंजूने मला ते हळद दूध पिण्यासाठी दिले, विचित्रच होते. आणि अंजू तर आता खूप बोलायला लागली, तू तिच्या शिकवण्या घेते की काय? तुझ्यासारखीच ती बडबड करत असते. तर अद्वैत नशेत हे सर्व बोलतो. तर कला म्हणते की काय रे चांदेकर, तुला काही त्रास होतो का? तेव्हा अद्वैत म्हणतो की तू काही बोलायचे नाही, तू गप्प बस. तेव्हा अद्वैत मात्र एकटक कलाकडे बघत असतो. तर कला म्हणते की काय रे चांदेकर, तू असं माझ्याकडे का बघतोस? तर कला ही बाजूला जात असते. तर अद्वैत तिच्याकडे एकटक बघत तिच्या मागे येत असतो. कला म्हणते की हे बघ चांदेकर, तू पुढे येऊ नकोस, तू काय करतोस हे सर्व? आणि अद्वैत थांब, तू काय करतोस, लांब राहा, असे ती घाबरतच म्हणत असते. आणि तू कलाच्या अगदी जवळ येतो. तर कला खूप घाबरते आणि अद्वैत तू लांब राहा असे म्हणत असते. आणि तेवढ्यात अद्वैतच्या डोक्यामध्ये आणखीन जड वाटल्यासारखी होत असते. तर कला विचार करते की नक्कीच याला काहीतरी होते आणि असा का वागत असेल हा? तर अद्वैत कपाट उघडतो. तर कला ही बाजूला होते. अद्वैत कपाटामधून आपला शर्ट घेतो. तर कला म्हणते की अरे अद्वैत सोडतो शर्ट आणि आपण डॉक्टरांना बोलूयात. सरोज मॅडमला सांगू का मी डॉक्टरांना बोलवण्यासाठी? तर अद्वैत काही न बोलता कलाला म्हणजे धरून ते बेडवर पडतात. कला म्हणत असते की चांदेकर सोड मला, सोड. अद्वैत म्हणून ती ओरडू लागते आणि ती बाजूला होऊन अद्वैतला म्हणते की उठ, आपण दवाखान्यामध्ये जाऊयात. आणि परत ती त्याला उठवायला लागते. परत म्हणते की नको उठू, तू बेडवरच झोप, म्हणून ती ढकलून देते आणि अद्वैत बेडवर पडतो. तेव्हा अद्वैत तसाच तिथे पडतो. तर कला त्याला व्यवस्थित करत असते, त्याच्या पायातील ते बूट वगैरे काढत असते. तर अद्वैत मात्र तो शर्ट हाताशी घेऊन खूप खुश होत असतो आणि हसत असतो. आणि अद्वैतला व्यवस्थित करण्याच्या नादामध्ये ते मणिमंगळसूत्र कलाच्या गळ्यातील असते ते अद्वैतच्या हाताला गुंतते आणि ते लगेच म्हणजे वाढले जाते. तेव्हा कला लगेच धक्क्यानेच ती मणिमंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेते आणि माझे मणिमंगळसूत्र का वाढले असेल याचा विचार करत असते. त्यानंतर सकाळ होते. तर कला मस्त तयार होऊन सर्वांसाठी कॉफी आणि खिचडी वगैरे सर्व काही किचनमध्ये काम करत असते. रजनी येते. रजनी विचारते की काय ग, सर्व तयार आहे ना? तर कला म्हणते की हो, खिचडी सुद्धा तयार आहे. रोहिणी मात्र तेथेच असते. रजनी विचारते की कला तुझा सुद्धा उपवास आहे, मग तू निर्जली करणार आहे की उपवासाचे काही खाऊन? कला विचारते की आपल्याकडे इथे काय पद्धत आहे? रजनी म्हणते की अगं तुला हवं तसं तू करू शकते, परंतु मी मात्र निर्जलीच करते, कारण मला सुद्धा सवय नव्हती, परंतु हळूहळू झाली सवय. आणि तेवढ्यात नैना तयार होऊन खाली येते आणि कला ही म्हणत असते की मी सुद्धा तुमच्यासारखा निर्जलीच उपवास करेल. नैना ही सर्व ऐकत असते. रजनी हसून विचारते की काय ग कला, झेपेल ना तुला? तर कला हसून म्हणते की बघूयात. आणि ते सर्व ऐकून नैना मात्र ही खुर्चीवर येऊन बसते आणि या कलाला सतत पुढे पुढे करून तीच कशी चांगली आहे हे तिला दाखवायचे असते. आणि आज वटपौर्णिमा आहे म्हणून कलाचे सर्व फुटेज आज मीच खाणार असे ती मुद्दाम ठरवते. तर कला ही नैनाला दूध देते. तेव्हा कला ही ब्रेकफास्ट नैनाला वाढायला लागते. तर नैना म्हणते की अगं नको, आज वटपौर्णिमा आहे, मी सुद्धा आज उपवासच करणार. तेव्हा कला म्हणते की अगं नैनाताई, तू तर प्रेग्नेंट आहे, तुला टॅबलेट सुद्धा घ्यायच्यात. तेव्हा नैना म्हणते की नाही, मी सुद्धा आज वटपौर्णिमेचा उपवास करणार हे ठरवले. म्हणजे राहुलसाठी अगदी मनोक्त असे व्रत मी करायचे ठरवले. तर आबा सुद्धा हे सर्व ऐकत असतात.
तेव्हा नैना कलाला म्हणते की मी सुद्धा तुला मदत करणार आहे, तुम्हाला सांगशील ना काय काय करायचे ते. आणि मुद्दाम आबांकडे बघून मनात म्हणते की आता आबा बघ कसे माझ्यावर खुश होतात, म्हणजे शेवटी मीच या घरची मोठी सून आहे. म्हणून ती उठते तर रजनी म्हणते की अगं नैना तू हे व्रत नाही करू शकत, हे तुला मी कालच सांगितले. तेव्हा आबा रोहिणीला म्हणतात की अगं रोहिणी तुझी सून विसरली असेल, मग तू तिला आठवण का करून दिली नाही. आता तिने काय खायचे काय नाही हे सर्व तुलाच बघावे लागेल. आणि त्याचप्रमाणे तू आपल्या घरातील ज्या रीतीभाती आहे त्या सुद्धा तिला शिकव. तिला आपल्या घरातील काहीच माहिती नाही, तिला फक्त इकडे तिकडे फिरण्यासाठी आवडते. इकडे तिकडे फिरण्यापेक्षा घराची जबाबदारी सांभाळा असे मला वाटते की. आणि नैनाला म्हणतात की काय सुनबाई मी जे काही सांगतो ते लक्षात तर येतेच ना. नैना आणि रोहिणीला मात्र खूप राग येतो. तेव्हा नैना म्हणते की हो बाबा, म्हणजे मी व्रत आज नाही करायची असेच ना, मग नो प्रॉब्लेम, मी आहे माझ्या रूम मध्ये आराम करते. तेव्हा नैना जायला निघते तर आबा म्हणतात की अगं तू तर आता स्वयंपाकघरामध्ये काहीतरी जाऊन तरा करणार होती, मग काय झाले. तर नैना म्हणते की हो आबा, तुम्हीच म्हटले की आज मला व्रत नाही करता येणार म्हणून. आबा म्हणतात की हे बघ, मी व्रत आणि उपवास करायला नाही म्हटलो, स्वयंपाकघरात तू जाऊन काही काम करण्यासाठी मी त्याबद्दल काही बोललो नाही. आणि तसेही आज सर्वांना उपवास आहे म्हणून त्या सगळ्या जणींचा तू भार जरा कमीच कर. रोहिणीला मात्र हसू येत असते आणि आबा नैनाला स्वयंपाकघरामध्ये जाऊन मदत करण्यासाठी सांगतात. तेव्हा रजनी म्हणते की नैना तुला इतकीच हौस आहे, मग तू सुद्धा आमच्या बरोबर पूजेसाठी ये. तेव्हा नैना मात्र मनात म्हणते की आता स्वयंपाकघरामध्ये मला राबावीच लागेल आणि ह्या बायकांबरोबर माझे मन नसताना सुद्धा पूजेला जावीच लागेल. आणि या पूजेला मात्र मला नाही जायचे म्हणून ती जरा टेन्शन मध्ये येते. तेव्हा आबा त्यांचा नाश्ता झाल्यानंतर कलाला म्हणतात की कला मी माझ्या रूम मध्ये आहे, म्हणून आबा रूम मध्ये जातात. त्यानंतर रजनी ही पूजेची सर्व तयारी करते आणि मस्त तयारी सुद्धा झालेली असते. तर सरोज तयार होऊन बाहेर येते. रजनीला म्हणते की पूजेची सर्व तयारी झाली का. रजनी म्हणते की हो. आणि तेवढ्यात सर्वजण तेथेच असतात तर आबा सुद्धा येतात आणि त्या सर्वांना म्हणजे इतक्या नटलेल्या बघून आबा खुश होतात आणि माझ्या घरच्या लक्ष्मी अशा नटल्यानंतर बघितल्यानंतर खूपच छान वाटते असे खुश म्हणतात. आणि आबा विचारतात की पण आमची लाडकी सुनबाई कुठे आहे कला. तेव्हा कला बाहेर येत असते तर रजनी म्हणते की हे बघा आबा ती आली. तेव्हा रजनी म्हणते की चला आता आपण पूजा करून घेऊया. तर कला म्हणते की हो रजनी मॅडम. आणि रजनी कलाला म्हणते की हे ताट तुझे आहे, म्हणून तिचे लक्ष त्या गळ्यातील मणिमंगळसूत्रावर जाते. तर रजनी विचारते की अगं कला तुझे मणिमंगळसूत्र कुठे आहे. तेव्हा कला मात्र काही उत्तर देत नसते तर सर्वजण कलाकडे बघत असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आबा हे कलाला म्हणतात की वटपौर्णिमेच्या दिवशी घरची सून अशी पूजा करतात का, आणि अद्वैतला मणिमंगळसूत्र कलासाठी आणण्यासाठी सांगतात. तेव्हा अद्वैत मणिमंगळसूत्र घेऊन येतो आणि कलाच्या हातामध्ये द्यायला लागतो. तर आबा म्हणतात की अद्वैत अरे मानाने तिच्या गळ्यामध्ये हे मणिमंगळसूत्र घाल. तेव्हा अद्वैत आबांचे ऐकून स्वतः आपल्या हाताने ते मणिमंगळसूत्र कलाच्या गळ्यामध्ये घालतो. म्हणून कला ही वडाची 7 फेरे पूर्ण करत असते आणि 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून बायका ही पूजा करतात. परंतु माझे आणि अद्वैतचे नातं काय आहे हे सांगता येत नाही आणि नक्की पुढे जाऊन काय होणार हेच मला नाही कळत. म्हणून कला ही मनोभावाने पूजा करून नमस्कार करते. सरोज मात्र ही सर्व पाहत असते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.